नमस्कार मित्रांनो, आज 31 ऑक्टोबर 2023 रोजी राज्याची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गडबडीमध्ये एक नवीन शेतकऱ्यासाठी जी आर निर्गमित करण्यात आला आणि त्यामध्ये असं घोषित करण्यात आलं की फक्त राज्यात 40 तालुके आहेत जे की दुष्काळग्रस्तांसाठी पात्र झालेले आहेत. आपण पाहतो की संबंध महाराष्ट्राभर या खरीप पिकामध्ये हंगामामध्ये दुष्काळाचा सावट पसरलेला आहे आणि अशा प्रकारे 355 पेक्षा जास्त तालुके असताना सुद्धा केवळ 10% म्हणजेच 40 तालुके हे पात्र झालेले आहेत दुष्काळासाठी. नेमकं कोणत्या निकषावरती या 40 तारखेला दुष्काळग्रस्त केलेला आहे, नेमकं निकष कोणकोणते असतात, एखाद्या तालुक्याला दुष्काळ किंवा एखाद्या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त करण्यासाठी कोणती समिती आयोग लागू असतो आणि दुष्काळग्रस्त जर जाहीर झाला असेल तर त्याला लाभ काय मिळतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी दत्ता चौले, माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जर का चॅनलला नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सरकारी योजना व शेतकऱ्यासाठी जी काही सरकारी योजना आहे त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. मित्रो, अतिशय खेदजनक बाब ही अशी आहे की शेतकऱ्याला जी आशा लागली होती की यावर्षी निसर्गाने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे, परंतु सरकार जे की आता नवीन इलेक्शन येणार आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घेतलाय, तर सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहणारं सरकार आहे आणि त्यामुळं आम्हाला दिवाळीच्या अगोदर हा विमाच्या स्वरूपात किंवा अग्रिम विम्याच्या स्वरूपात काही ना काही मदत जरूर मिळेल. मग अशातच सरकारने 40 तालुक्यांना फक्त पात्र तालुके दुष्काळासाठी घोषित करून जसं बसं तो जी आर काढून सरकार मोकळं झालं आहे. नेमकं आपण पाहूया की एखाद्या जिल्ह्याला किंवा तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करायचं असेल तर नेमकं निकष कोणकोणते आहेत. तर काही निकष म्हणजे ट्रिगर्स काय काय आहेत, 4-5 ट्रिगर्स आहेत. त्यापैकी 2 ते 3 ट्रिगर्स जर लागू झाले तर त्यामध्ये त्या तालुक्याला किंवा त्या जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर केला जातो. ट्रिगर नंबर 1, जून आणि जुलै महिन्यामध्ये जर 50% पेक्षा कमी पाऊस पडला असेल एखाद्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात तर त्याला दुष्काळग्रस्त म्हणून पात्र जिल्हा किंवा तालुका ठरवला जातो. त्यात दुसरा ट्रिगर असा आहे की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये जो पिकाचा कालखंड आहे त्यामध्ये 75% पेक्षा कमी पाऊस जर पडलेला असेल एखाद्या तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तर तो ट्रिगरही दुष्काळासाठी लागू होऊ शकतो आणि तो जिल्हा किंवा तालुका हा दुष्काळासाठी पात्र होऊ शकतो. आणखीन एक तिसरं ट्रिगर असं आहे की जर समजा एखाद्या ठिकाणी सतत 21 दिवस पावसाचा कालखंड असेल, म्हणजे पाऊसच नसेल पडलेला 1 महिनाभर किंवा 21 दिवसाचा, तर तिथंही एक दुष्काळाचा ट्रिगर हा लागू केला जातो. त्यासोबतच आणखीन चौथा ट्रिगर असा आहे की पैसेवारी आपण जी काही मोजतो तर टेक्निकलमध्ये न जाता जी काही उत्पन्न आपण घेणार आहोत, सरासरी जी काही तज्ज्ञांची टीमच्या तज्ज्ञांमार्फत जे काही निकष काढला जातो की यावर्षी सरासरी किंवा पैसेवारी इतकी आहे आणि ती जर पैसेवारी 50 पैशाच्या आत जर येत पडत असेल तर तुम्हाला तो एक ट्रिगर लागू होतो दुष्काळासाठी. मग हे काही ट्रिगर्स आहेत, निष्कर्ष आहेत. मग या निष्कर्षच्या आधारावरती जणू काही जे काही तज्ज्ञ व्यक्तीने सरकारकडे अहवाल सादर केला असावा आणि त्यात केवळ 40च तालुके कसं काय बरं या ट्रिगरमध्ये बसले आणि यांनाच फक्त दुष्काळ म्हणून पात्र करण्यात आलंय, ही गोष्ट म्हणजे चिंता करण्याची आहे. मग आता आपण पाहूया की नेमकं कोणकोणते तालुके आहेत, जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत जे की यामध्ये पात्र झालेले आहेत. आता जसं की मी सांगितलं की 40 तालुक्यांना पात्र करण्यात आलंय, त्यामध्येही 2 कॅटेगरी किंवा 2 भाग करण्यात आलेले आहेत. भाग नंबर 1 जे की गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि भाग नंबर 2 जे की मध्यम स्वरूपाचे. गंभीर स्वरूपाच्या दुष्काळात येत आहेत ते म्हणजे 24 तालुके आहेत आणि उर्वरित 16 जे तालुके आहेत ते मध्यम स्वरूपाच्या दुष्काळात येत आहेत. मग आपण पाहूया की कोणकोणते तालुके आणि जिल्हे आहेत या 40 तालुक्यामध्ये. नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर नंदुरबारमध्ये केवळ नंदुरबार हा तालुका आहे जो की पात्र ठरलेला आहे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळासाठी. त्यातच धुळ्यामध्ये पण एकच तालुका घेतलेला आहे, सिंदखेडा, जो की मध्यम स्वरूपात यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. तिसरं आहे जळगावमध्ये फक्त केवळ एकच तालुका ते की 40 गाव हा जाहीर करण्यात आलेला आहे. सोबतच बुलढाणामध्ये 2 तालुके आहेत, त्यामध्ये बुलढाणा आणि लोणेर हे 2 तालुके आहेत. जालनामध्ये आपण पाहतोय की जालनामध्ये मराठवाड्यात 5 तालुके या जिल्ह्यामधनं हा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये की 5 तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले. त्यामध्ये भोकरदन आहे, त्यामध्ये मंठा आहे, जालना आहे, बदनापूर आहे आणि अंबड आहे. जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि मंठा हे 5 तालुके जालना जिल्ह्यामध्ये हे दुष्काळग्रस्तामध्ये यादीमध्ये पात्र ठरले आहेत. तसंच आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्येही केवळ 2 तालुके, अशी अपेक्षा होती की कमीत कमी 3 ते 4 तालुके तरी या जिल्ह्यामधनं
छत्रपती संभाजीनगरमधनं पात्र राहतील, परंतु 2 तालुके सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर हे 2च तालुके यामध्येही पात्र झाले आहेत. नाशिकमध्ये मालेगाव, शिन्नर आणि येवला. नाशिकमध्येही अशी अपेक्षा होती की कमीत कमी 4 ते 5 तालुके यामध्ये पात्र राहतील, परंतु मालेगाव, शिन्नर आणि येवला हे 3च तालुके आहेत. त्यासोबतच पुण्यामध्ये पण आपण पाहतोय की जवळपास 4 ते 5च तालुके आहेत. पुरंदर, सासवड आणि बारामती इतकेच तालुके काय ते दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, धारूर आणि अंबेजोगाई हे 3 तालुके आहेत जे की दुष्काळासाठी पात्र झालेले आहेत. लातूर जिल्ह्याचं बोलायचं झालं तर अतिशय खेदजनक बाब आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जिथं की सोयाबीन हे प्रामुख्याने पीक घेतलं जातं, मराठवाड्यातला हा जिल्हा आहे ज्यामध्ये की पावसाळ्याचं सतत टंचाई असते आणि केवळ एकच तालुका म्हणजेच रेणापूर तालुका कुठल्या निकषावरती काढलाय देव जाणू, तज्ज्ञ जाणो की काय नेमकं आहे, आणि ते म्हणजे रेणापूर तालुका. धाराशिवमध्ये 3 जिल्हे आहेत, तालुके आहेत, माफ करा. धाराशिवमध्ये 3 तालुके वाशी, धाराशिव आणि लोहारा हे पात्र करण्यात आलेले आहेत त्या 40 तालुक्यामध्ये. सोलापूरमध्येही 4 ते 5 तालुके आहेत, त्यामध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि महाड. सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि महाड. सातारामध्ये वाई आणि खंडाळा. कोल्हापूरमध्ये तर अशा प्रकारे आपण पाहतोय की हे 40 तालुके ज्या काही 14 ते 15 जिल्ह्यामध्ये केवळ 40 तालुके पात्र करण्यात आले आहेत. आणि जर आपण गोष्ट केली की बाकीचे जे जिल्हे आहेत म्हणजे हिंगोली असेल, अकोला असेल, वाशिम आहे, यवतमाळ आहे, नांदेड आहे, यामध्ये सर्व जिल्हे तालुके हे अपात्र ठरण्यात आलेले आहेत या दुष्काळग्रस्तासाठी. मग अशा प्रकारे कुठल्या निकषावरती हा दुष्काळ जाहीर झाला आहे हे ते तज्ज्ञच जाणो. मग आता आपण पाहूया की नेमकं लाभ काय काय मिळणार आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्यांचा की दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्वप्रथम शेतकऱ्याला लाभ असा आहे की जे काही पीक कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करण्यामध्ये त्याची मदत केली जाईल. जेवढेही शेतकरी किसान क्रेडिट कार्ड किंवा पीक कर्ज घेणार आहे त्याचं पुनर्गठन केलं जाईल, लाभ क्रमांक 1. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे जे काही वीज बिल थकीत आहे त्यामध्ये 33.5 किंवा 33.5% सूट ही देण्यात येणार आहे या दुष्काळग्रस्त राज्यात. त्यासोबतच तुमचं शेतीविषयक जर कुठलं कर्ज असेल तर त्या कर्जाची जी काही परतफेड असेल किंवा त्याची जी काही वसुली असेल ती वसुलीलाही स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच चौथा लाभ असा आहे की जे कोणी शिक्षण घेत आहेत मुलं, शाळेचे किंवा महाविद्यालयाचे जे शिक्षण घेतात त्यामध्ये जे परीक्षा शुल्क असणार आहे, 10वी 12वीचं जे परीक्षा शुल्क असणार आहे ते माफ केलं जाणार आहे. त्यासोबतच जर जे काही शेतासाठी जी वीज पुरवठा असतो आणि बिल थकीत असल्यामुळं जर तुमचं विजेचं कपात जी केली जाते किंवा कट केलं जातं कनेक्शन, तर तेही अखंडित वीज पुरवठा तुमचं बिल पेंडिंग असलं तरीही या तालुक्याला मिळणार आहे. तर हे काही 4-5 फायदे आहेत या तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित केल्यामुळं. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला दुष्काळग्रस्त तुम्ही शेतकरी तेव्हाच पात्र राहू शकाल जरी तालुका दुष्काळग्रस्त असेल, तर शेतकरी पात्र राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती त्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे. ज्या कुठल्या पिकासाठी ज्या कुठल्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्याची नोंद ही सातबाऱ्याला झाली पाहिजे, आणि म्हणजेच काय तर तुमची पीक पाणी करणं गरजेचंच आहे. तर ही होती माहिती. नेमकं पूर्ण डोंगर पोखरून फक्त उंदीर बाहेर काढलेला आहे आणि 40 तालुके केवळ अख्ख्या 355 पेक्षा जास्त तालुके असताना फक्त 40 तालुक्यांना कुठल्या आधारावरती या सरकारने दुष्काळ घोषित केलेला आहे. परत एकदा बळीराजाला निराशा हाती लागली आहे. या सरकारकडनं कसलीच अपेक्षा करणं चुकीचं आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतकऱ्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. धन्यवाद.